एक आपण सगळ्यांनी पहिलं म्हणजे आहे ना, आता जलमंदिर म्हणजे काय असं वेगळं काय हे नाही. आणि जेव्हा आमच्याकडं आम्ही दोघंही आपल्या पदावर नव्हतो तेव्हापासून येणं जाणं आहे. आणि हे आबांचंच घर आहे, त्यामुळं फार म्हणजे असं काय नाही. माझा मित्र माझ्या घरी आला त्याच्यात मला फार आनंद वाटला. मोस्ट वेलकम. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कॉलर टाईट का? तर आज मला सांगा, रात्रंदिवस इकडं एक म्हणजे अक्षरशः आत्तापर्यंत घरातनं कसं हाकललं नाही ते मला तर असं वाटायला लागलं. कारण की आज तुम्हाला सांगतो ना, मी असं विचार करतो किंवा जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हणजे कुटुंब म्हणजे फक्त आपली फॅमिली नाही, तर जेवढे जेवढे लोकांनी आपल्याला मतदान केलं, लोकांना आपल्याला त्या पदापर्यंत पोचवलं, हे सर्व आपले कुटुंब आहे. म्हणजे हे समजून आबांनी आजपर्यंत ते कार्यरत राहिले. तात्यांचं तर पुण्य आहेच. आणि त्याचबरोबर त्यावेळेस तसं पाहायला गेलं तर सगळ्यांना म्हणजे असं मला सुद्धा अपेक्षा नव्हती की पवार साहेब अशा प्रकारे काहीतरी वक्तव्य करतील. पाडा 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 पाडा. आज मला सांगा, शिवाजी महाराज एकट्याने काय करू शकले असते का? त्यावेळी जे मूठभर जे मावळे होते किंवा त्यांचे जे मित्रमंडळी होते, सहकारी हे ते, यांच्या जोरावरती संपूर्ण स्वराज्याची स्थापना झाली. आणि म्हणून पवार साहेबांनी एकटं काय स्वतः हे संपूर्ण त्यांचं एकट्याच्या जोरावर केलं नाही. त्या काळापासून ज्या ज्या लोकांनी त्यांना नेता म्हणून मानलं किंवा एक आपलं म्हणजे त्यांची पाठराखण केली, त्यापैकी लक्ष्मणराव तात्या होते. आणि जेव्हा एवढं केल्यानंतर कुठंतरी आपण आता जर काही आपण बोलायला लागलो, बरं काम नसतं केलं तर मी समजू शकलो असतं. एवढं काम करून खरं तर मी मला माझं प्रामाणिक मत आहे की एकंदरीत त्यांचा राजकारणातला जो अभ्यास आहे आणि सगळ्यात सिनियर मोस्ट केवळ मला वाटतं महाराष्ट्रात नाही तर देशातले सगळ्यात सिनियर मोस्ट पैकी ते आहेत. त्यांनी आता वास्तविकरित्या ते तरुण आहेत. प्रत्येक वेळेस आपण म्हणतो तरुणांना वाव दिला पाहिजे, वाव दिला पाहिजे. वाव देण्याचं काम आणि त्यांना मार्गदर्शन तेवढ्याच त्याचं मार्गदर्शन करण्याचं काम खरंच आदरणीय पवारसाहेबांनी करणं गरजेचं आहे. पक्ष कुठला पण असू दे, शेवटी लोकप्रतिनिधींनी कसं लोकांचं लोकांचं प्रगती कशी व्हावी ह्याच्यावर त्यांनी त्या त्या तो एक विचार मनात ठेवून त्या प्रकारे केलं पाहिजे. म्हणजे ॲल्गोर ज्या वेळेस ॲल्गोर पडला, खरं पडला नव्हता, अमेरिकेचे इलेक्शन मी तो निवडून आला होता, पण तो भाग सोडून द्या. त्यानंतर त्यांनी ग्लोबल वॉर्मिंगवरती जसं केलं, तर माझी तर खरं प्रामाणिक इच्छा आहे की पवार साहेबांनी आता एक पितृतुल्य ते आहेच, त्या नात्याने ठिकठिकाणी त्यांनी लोकांना म्हणजे तरुणांना प्रोत्साहन देण्याचं काम की बाबा तुम्ही कसं आयुष्यात कशी वाटचाल करण्याचं काम हे त्यांनी सांगणं हे लोकांना अपेक्षित आहे. आता करतील नाही करतील शेवटी हा वैयक्तिक प्रश्न आहे, पण मला आनंद वाटला की मकरंद आबांना आणि ह्या सातारा जिल्ह्याला न्याय मिळाला. एक सोडून चार मग शिवेंद्रराजे असतील, मकरंद आबा असतील, शंभूराज असतील, त्यानंतर जयकुमार असतील, आज या सगळ्यांना एवढे चांगले खाते मिळालेत. निश्चितपणे त्यांच्या हातून चांगल्या लोकांची सेवा होईल याच्याबद्दल माझ्या मनात तीळ मात्र शंका नाही.
केवळ या जिल्ह्यासाठी नाही, संपूर्ण महाराष्ट्राचं कौतुक करेल याबद्दल अक्षरशः सांगतो ना. कारण की सातारा जिल्ह्याची जी परंपरा आहे, तो वारसा आहे, तोच या संपूर्ण या चौघांना आणि बाकीचे निवडून आलेल्या सगळ्या आमदारांना लाभलाय. आणि ते निश्चितपणे त्याचं चीज करतील आणि करणार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.